स्टुडंट्स, आजचा क्वेश्चन आहे स्टेट अँड प्रूफ द प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम. ओके, चला पाहूया परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम नेमकं काय असतं आणि यातून नेमकं कसा फॉर्म्युला निर्माण होते. लक्षात घ्या, दोन थेरम आहेत, परपेंडिक्युलर आणि पॅरलल. आज फक्त परपेंडिक्युलर या कॉन्सेप्ट वरती चर्चा करू, पॅरलल उद्याच्या लेक्चरसाठी. परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम काय असतं, त्याची डायग्राम कशी असते लक्षात घ्या. इकडं ज्या पॉइंटला आपण स्टडी करतोय त्याला म्हणतात परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम. सो परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम साठी आपल्याला रिजिड बॉडी कन्सिडर नाही करायची आहे, आपल्याला कन्सिडर करायचं आहे प्लेन लॅमिना. आता प्लेन लॅमिना नेमकं काय असतं? प्लेन लॅमिना म्हटलं की मराठीत आपण लक्षात ठेवायचं की आपण लहानपणी जे खेळायचो डिगर ज्याला म्हणतात तो एक प्रकार. त्याची डिगर असायची ती फ्लॅट असायची, किंवा लगोरी खेळायचो आपण, तर लगोरीसाठी आपण जे दगड त्या ठिकाणी लावायचो एकावर एक, ते फ्लॅट असायचे डिस्क सारखे. पण डिस्कला असं मी गोल शेप सांगेल, याला गोल शेप कंपल्सरी नाहीये. याला शेप हा असा असू शकतो आणि या आगळ्या वेगळ्या शेपला घेऊन आपण अशी फ्लॅट सारखी फ्लॅट सरफेस कन्सिडर करतो, जसं की टाइल्स. टाइल्स जशा फ्लॅट असतात, पण टाइल्सला एक चौकोन शेप आहे किंवा तुम्ही क्युबॉइड शेप लक्षात घेऊ शकता. परंतु या ठिकाणी जे टाइल्स आपण उदाहरण घेतोय त्या टाइल्सला शेप नाही आहे, फक्त ते दोन्ही सरफेसला फ्लॅट आहे. जेव्हा एखादी बॉडी अशा टाइपचं स्ट्रक्चर घेते त्याला म्हणत असतात प्लेन लॅमिना. अंडरस्टँड? प्लेन लॅमिना मध्ये आपण तीन ऍक्सिस कन्सिडर करणार आहोत. एक म्हणजे एक्स ऍक्सिस, दुसरा वाय ऍक्सिस, तिसरा म्हणजे झेड ऍक्सिस. सो हा झेड ऍक्सिस आहे जो यातून आरपार चालला असेल, असं इमॅजिन करावं लागेल आपल्याला की हा झेड ऍक्सिस यातून आरपार चालला. त्यानंतर यामध्ये दोन ऍक्सिस अजून आहेत, एक्स आणि वाय ऍक्सिस, जे असे इकडनं चालले आहेत आणि इथून चाललाय. आणि हे दोन्ही ऍक्सिस एका पॉइंटवर टच होतात, जे की ओ पॉइंट असेल. ठीक आहे, मग या ओ पॉइंट वरती काय होतं की दोन्ही ऍक्सिस एकमेकाला इंटरसेक्ट होऊन राहिलेले आहेत, असं आपण सांगूया. इच्छुक आहे, इथं वाय लिहितोय, इथं एक्स लिहितोय. याचं कारण असं, तुम्हाला प्युअरली नोट्सच्या सोबत जर जाणार आहे तर इथं वाय ऍक्सिस आणि इथं एक्स ऍक्सिस घेणं कंपल्सरी राहणार. हालाकी तुम्ही इथं एक्स आणि इथं वाय करू शकता, काही अडचण नाहीये. परंतु जर तुम्ही तशी नोट्स बनवली मग एम परपेंडिक्युलर ऑन एक्स ऍक्सिस लिहावं लागेल, एन परपेंडिक्युलर ऑन वाय ऍक्सिस लिहावं लागेल. जसं आपली डायग्राम आहे त्यानुसार आपण जाऊया. ठीक आहे, डायग्राम पाहून घ्या. इकडं इमॅजिन करा, असं इमॅजिन करा की हे रजिस्टर एक प्लेन लॅमिना आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्ही जिथून पाहताय हा एक प्लेन लॅमिना असला तर यातून हा ऍक्सिस असा परपेंडिक्युलर यातून आरपार चाललाय, याचं नाव असेल झेड ऍक्सिस. ठीक आहे, त्यानंतर दोन ऍक्सिस एक्स आणि वाय याच्यावरती असे आपल्याला ड्रॉ करावं लागतील, असं इमॅजिनेशन याचं करावं लागेल. पण याला नाही का शेप आहे अशा टाइपचा, पण आपला जे डायग्राम आहे या डायग्रामला कोणत्याही प्रकारचा शेप नाही आहे. मग आता प्रश्न निर्माण होते की नेमकं स्टेटमेंट कशी लिहायची. हा आहे आजचा फॉर्म्युला जो आपल्याला जनरेट करायचा आहे या डायग्राम वरून. तर स्टेटमेंट अशी लिहायची पेपरमध्ये, इट स्टेट्स दॅट द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ प्लेन लॅमिना, हा प्लेन लॅमिना, द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ प्लेन लॅमिना अबाउट एन ऍक्सिस परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. हा ऍक्सिस आहे झेड, हा झेड ऍक्सिस कशावरती परपेंडिक्युलर आहे, याच्या प्लेन वरती. अबाउट एन ऍक्सिस परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन इज इक्वल टू द, याच्या इक्वल टू मध्ये काय, द सम ऑफ म्हणजे दोघांची ऍडिशन करतोय आपण, सम ऑफ mi ऑफ द लॅमिना, मोमेंट ऑफ इनर्शिया ज्याला म्हणतो आपण शॉर्टकट मध्ये mi ऑफ द लॅमिना, अबाउट टू म्युच्युअली परपेंडिक्युलर ऍक्सिस. हे दोन म्युच्युअली परपेंडिक्युलर ऍक्सिस आहेत विच इंटरसेक्ट ऍट अ पॉइंट, हा ओ पॉइंट आहे, वेअर परपेंडिक्युलर ऍक्सिस कट द लॅमिना, जिथून परपेंडिक्युलर ऍक्सिस काय होतोय लॅमिना मधून कट होऊन राहिला आहे. तो अशी स्टेटमेंट आपल्याला पेपरमध्ये द्यावी लागेल. म्हणजे या इक्वेशनला, फॉर्म्युल्याला आपल्याला काय करायचं आहे, स्टेटमेंटचं स्वरूप द्यायचं आहे. स्टेटमेंट पुन्हा नीट ऐका. इट स्टेट दॅट द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ प्लेन लॅमिना अबाउट एन ऍक्सिस परपेंडिक्युलर टू द प्लेन
is equal to the sum of its mi about two mutual perpendicular axes in the lamina of axis in the plane म्हणा लागेल axis in the plane of a lamina intersecting at a point where the two mutually perpendicular axes cut the lamina. ठीक आहे, म्हणजे Iz इज इक्वल टू काय तर Ix प्लस Iy हे आहे आपली स्टेटमेंट. यातून निर्माण झाला हा फॉर्म्युला, ही डायग्राम, आणि या डायग्रामला घेऊन आपल्याला याचं प्रूफ स्टार्ट करावं लागेल. याचं सांगावं लागेल मिनिंग्स व्हेरिएबलचे की Iz काय आहे तर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ प्लेन लॅमिना अबाउट z ऍक्सिस, Ix काय आहे mi ऑफ लॅमिना अबाउट x ऍक्सिस, Iy काय असतं mi ऑफ लॅमिना अबाउट y ऍक्सिस. तर मग आता याचा प्रूफ पाहूया. आता याचा प्रूफ कसा आहे, कन्सिडर अ प्लेन लॅमिना. हा आहे प्लेन लॅमिना, याला आपण काय करायचं कन्सिडर करायचं. लेट z बी द परपेंडिकुलर ऍक्सिस, z एक परपेंडिकुलर ऍक्सिस आहे. ठीक आहे, x and y बी द टू म्युच्युअली परपेंडिकुलर ऍक्सिस. x आणि y तुम्हाला दोन म्युच्युअली परपेंडिकुलर ऍक्सिस दिसतात इन दिस लॅमिना. त्यानंतर सांगायचं की लेट Ix, Iy, Iz बी द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट x ऍक्सिस, y ऍक्सिस अँड z ऍक्सिस रिस्पेक्टिव्हली. त्यापुढे सांगायचं कन्सिडर अ स्मॉल पार्टिकल. हा छोटासा पार्टिकल दाखवायचा इथं तुम्हाला दिसलेला p नाव त्याचं. कन्सिडर अ स्मॉल पार्टिकल ऑफ मास dm. या पार्टिकलचं मास काय सांगायचं dm सांगायचं. कन्सिडर अ स्मॉल पार्टिकल ऑफ मास dm सिच्युएटेड ऍट अ पॉइंट p. ओके, हा p वरती या ठिकाणी सिच्युएटेड आहे. जॉइन करा po, या po लाईनला जॉइन करा. ड्रॉ करा परपेंडिकुलर pm अँड pn ऑन x अँड y ऍक्सिस रिस्पेक्टिव्हली. हे सर्व काही तुम्हाला थेरी मध्ये असं लिहिलेलं दिसेल. सो दॅट ज्यावेळेस पीएम आणि पीएन तुम्ही परपेंडिकुलर प्रोजेक्टेड करता त्यावेळेस असं सांगू शकता की OM इज इक्वल टू NP इज इक्वल टू X, त्याचबरोबर ON इक्वल टू NP इज इक्वल टू Y. मग या प्रकारे आपण याचे पोझिशन्स व्हॅल्यू दाखवूया की OM हे तुम्हाला OM दिसलं आणि PN हे पॅरलल साइड्स आहेत, यांना आपण X सांगूया. ON आणि याला पॅरलल आहे PM, याला आपण सांगूया Y. ठीक आहे, मग त्यानंतर आपल्याला ज्यावेळेस याचा प्रूफ स्टार्ट करायचा असतो, सॉल्व्ह करायचा असतो, तर पहिले पार्टिकलचा mi काढायचा अबाउट अन ऍक्सिस पासिंग थ्रू दिस ऍक्सिस, अबाउट अ सेंट्रल ऍक्सिस ज्याला म्हणता येईल, पासिंग थ्रू O, ज्याचं नाव आपलं Z आहे. त्यानंतर mi ऑफ द पार्टिकल अबाउट y ऍक्सिस आणि x ऍक्सिस असं सेपरेटली 3 पॉइंटचा स्टडी करायचा. तर यात अजून एक काम करायचं तुम्हाला, mi ऑफ पार्टिकल करायचं पहिले, नंतर mi ऑफ बॉडी करायचं, पुन्हा mi ऑफ पार्टिकल, पुन्हा mi ऑफ बॉडी करायचं. या नियमाने आपण जाऊया. सो लेट अस सी. चला मग आपण मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ पार्टिकल स्टार्ट करूया. कसं सॉल्व्ह करत असतात. mi ऑफ पार्टिकल about x axis is moment of inertia of particle about x axis is dm म्हणजे मास आणि डिस्टन्स चा स्क्वेअर म्हणजे y स्क्वेअर. तर मित्रांनो इथं dm याचा मास आहे आणि x ऍक्सिस साठी हे y याचं अंतर होते, म्हणून आपण dm y स्क्वेअर असं सांगू. पहिले आपण x ऍक्सिसचा अभ्यास करायला निघालोय, त्यानंतर अर्थातच आपण y ऍक्सिसचा अभ्यास करू. त्यानंतर एवढं लिहिल्यानंतर आपण पुढे सांगतो therefore mi ऑफ द प्लेन लॅमिना अबाउट x ऍक्सिस इज गिवन बाय. हे mi ऑफ पार्टिकल झालं अबाउट x ऍक्सिस. त्यानंतर mi ऑफ लॅमिना म्हणजे पूर्ण बॉडी अबाउट x ऍक्सिस इज गिवन बाय. तर काही खास नाही, याच्यात सोल्युशन असं लिहायचं I सफिक्स x इक्वल टू इंटिग्रल dm y स्क्वेअर. आपण जर समजा एका पार्टिकलचा mi काढतो तर आपली मेथड आहे मास इंटू डिस्टन्स स्क्वेअर. dm मास आहे, डिस्टन्स y चा स्क्वेअर करायचा. परंतु जर एखाद्या पूर्ण बॉडीचा mi काढायचा प्रयत्न केला तर त्याला इंटिग्रेशन अप्लाय करायचं, एवढंच आपल्याला चेंज करायचं असतो. म्हणजे इंटिग्रल आपण अप्लाय केला नंतर जसं हे सॉल्व्ह केलं, याला इक्वेशन 1 देऊन देऊया. आता त्याचप्रमाणे mi ऑफ पार्टिकल अबाउट x नंतर y ऍक्सिस इज गिवन बाय dm x स्क्वेअर. जर y ऍक्सिस साठी पाहिलं, हा y ऍक्सिस दिसतोय तुमचा, यावरती पार्टिकल
डीएम जो पार्टिकल आहे ज्याचं नाव पी आहे, समजा मास डीएम असेल, याचं डिस्टन्स किती आहे तर एक्स आहे, म्हणून डीएम एक्स स्क्वेअर. लगेच एम आय ऑफ लॅमिना अबाउट एक्स नहीं, mi of lamina about y axis is I suffix y equal to integral dm x square. इक्वेशन नंबर सेकंड. सो पहिले पार्टिकलचा mi, नंतर पूर्ण लॅमिनाचा mi. अशा पद्धतीने पहिली स्टेटमेंट तयार केली, दुसरी स्टेटमेंट तयार केली. अगदी सहज याच पद्धतीने तिसरी स्टेटमेंट तयार करूया. mi of particle about z axis is dm op square. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, हे dm म्हणजे मास p नावाच्या पॉइंट वर आणि याचा अंतर म्हणजे op, म्हणून डिस्टन्सचा स्क्वेअर म्हणजे op चा स्क्वेअर, म्हणून याला लिहायचं अबाउट z ऍक्सिस काय तर dm op स्क्वेअर. त्याच बरोबर आपण सांगू mi ऑफ पार्टिकल नंतर लॅमिना about z axis is given by. mi of lamina about z axis कसं लिहिणार, therefore I z equal to integral dm op square. जर पार्टिकलचा mi काढतात तर dm into distance square आणि पूर्ण बॉडीचा mi काढताना याला इंटिग्रेशन लावायचं, जसं इक्वेशन नंबर 1 2 आणि आता आपण इक्वेशन नंबर 3 मध्ये ही गोष्ट पाहतोय. ठीक आहे. आता एवढं झाल्यानंतर की आपण तीन ऍक्सिस साठी पार्टिकलचा mi पाहिला, नंतर लॅमिनाचा mi पाहिला. आता याच्या पुढे काय करायचं, आता याच्या पुढे असं करायचं आपल्याला, फ्रॉम फिगर इन ट्रायंगल तुम्ही घ्या OPM किंवा घेऊ शकता OPN, तुम्हाला जो वाटेल तो ट्रायंगल घ्या. मी ट्रायंगल OPM घेतो. इन ट्रायंगल OPM जर तुम्ही विचार केला तर हे परपेंडिक्युलर आहे म्हणजे राईट अँगल आहे. सो ट्रायंगल OMP यातला अँगल M हा 90 डिग्री बनतो. तर या ठिकाणी आपण पायथागोरस थेरम लावू शकतो बाय पायथागोरस थेरम. सो पायथागोरस थेरम आपल्याला काय शिकवते OP स्क्वेअर इक्वल टू OM स्क्वेअर प्लस PM स्क्वेअर. OP स्क्वेअर इक्वल टू OM स्क्वेअर प्लस हे OM स्क्वेअर दिसतं प्लस PM स्क्वेअर. therefore OP स्क्वेअर ची व्हॅल्यू आली, OM ला काय घ्या x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर. ठीक आहे. आता ही OP स्क्वेअर ची व्हॅल्यू जे की x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर आलेली आहे, याला इक्वेशन नंबर 3 मध्ये पुट करा. therefore from equation 3 आपण काय करू, iz चा आन्सर iz इक्वल्स टू इंटिग्रल dm ब्रॅकेट मध्ये x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर. ठीक आहे. पुढे आपण काय सांगू शकतो, इंटिग्रल dm आतमध्ये मल्टिप्लाय करा. iz इक्वल टू इंटिग्रल dm x स्क्वेअर प्लस इंटिग्रल dm y स्क्वेअर. सो फ्रॉम इक्वेशन 1 and 2 इंटिग्रल dm y स्क्वेअर च्या जागेवर ix टाका. फ्रॉम इक्वेशन 2 इंटिग्रल dm x स्क्वेअर च्या जागेवरती iy टाकून द्या. therefore फ्रॉम इक्वेशन 1 and 2 iz इक्वल्स टू ix प्लस iy. hence proved. हा आपला प्रूफ तयार झाला. हे उत्तर इथं संपलं, परंतु मोमेंट ऑफ इनर्शियाच्या फॉर्म मध्ये. आता रेडियस ऑफ गायरेशनचा फॉर्म याचा पाहायचा. म्हणजे काय झालं आपल्यासोबत, iz इक्वल टू ix प्लस iy हा आपला फॉर्म्युला आहे आणि हेच आपली स्टेटमेंट आहे. स्टेटमेंट पुन्हा आठवा, जेव्हा आपण प्लेन लॅमिनाला घेऊन स्टेटमेंट लिहितो परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरमची, तर कसं लिहायचं. इट स्टेट दॅट द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ प्लेन लॅमिना अबाउट एन ऍक्सिस perpendicular to its plane
is equal to the sum of its EMI about two mutually perpendicular axes in the lamina in the plane of lamina intersecting at a point where the perpendicular axis cut the lamina. Perpendicular axis म्हणजे हे xy एकामेकाला ऍक्सिसला या ठिकाणी अगोदरच इंटरसेक्ट करत होते, इथून परपेंडिक्युलर ऍक्सिस काय करतोय, कट करतोय लॅमिनाला. सो ही त्याची स्टेटमेंट झाली. स्टेटमेंट एका मार्काला लिहिल्या जाते, त्यानंतर डायग्राम आणि पूर्ण डेरिव्हेशन हे टोटल 3 मार्काचे व्हॅल्युएशन ठरतं. मग 3 मार्कासाठी आपल्याला हे पूर्ण लिहावं लागेल. समजले? स्टुडंट इथं स्पेस नाही आहे, मी या ठिकाणी रेडियस ऑफ गायरेशनचा फॉर्म याचा कंप्लीट करून देतो. इन टर्म ऑफ रेडियस ऑफ गायरेशन, रेडियस ऑफ गायरेशन मध्ये काय करायचं, तर तो जो फॉर्म्युला आहे आय झेड त्याला लिहायचा एम के झेड स्क्वेअर इक्वल टू एम kx स्क्वेअर प्लस m ky स्क्वेअर. सो स्टुडंट्स तुम्हाला हे माहित आहे की मोमेंट ऑफ इनर्शिया इन टर्म ऑफ रेडियस ऑफ गायरेशन लिहिताना I इक्वल टू mk स्क्वेअर असं लिहित असतात. सो आपण काय केलं, यातून m कॉमन काढू शकतो, आपण काढला kx स्क्वेअर प्लस ky स्क्वेअर m kz स्क्वेअर. सो mm कॅन्सल, जेणेकरून kz चं उत्तर काय बनतं, अंडर रूट मध्ये kx स्क्वेअर plus ky square. So this is the formula of perpendicular axis theorem in term of radius of gyration. Students आपण एक उदाहरण पाहूया की हे एक क्लिपबोर्ड आहे व्हाईट कलरचं. मी काय करतो, याच्यावरती 2 ऍक्सिस ड्रॉ करतो. या ठिकाणी आपल्या डायग्रामला मॅच मी इथं एक्स ऍक्सिस इकडनं दाखवलाय आणि असाच एक आपण काय करूया वाय ऍक्सिस. सो हा वाय ऍक्सिस असेल, हा एक्स ऍक्सिस असेल. मग आपण पाहून राहिलो की इथं एक्स आणि वाय ऍक्सिस मी दाखवले या डायग्राम सारखे, फक्त कसं याला पूर्ण एक शेप आहे आणि डायग्रामला शेप नसतो हे लक्षात ठेवायचं. आणि हा जो ऍक्सिस आहे म्हणजे याला मी झेड ऍक्सिस कन्सिडर करतो आणि याच्यातून हा आर पार जातोय, जो मी असं दाखवू नाही शकत, फक्त इमॅजिन करू शकतो आपण. ओके, आणि असं इमॅजिन करायचं की पहिले हे पूर्ण लॅमिना, हे पूर्ण बॉडी या ऍक्सिसच्या भोवती फिरते. ठीक आहे, यामध्ये जेव्हा असं मोशन चालू आहे तर एक्स आणि वाय ऍक्सिसला थोड्या वेळासाठी विचार करू नका. ज्या वेळेस तुम्ही या वाय ऍक्सिसचा अभ्यास कराल तेव्हा एक्स आणि झेड ऍक्सिसचा विचार करू नका. असं इमॅजिन करा की वाय ऍक्सिसच्या भोवती बॉडी फिरते, म्हणजे ज्यावेळेस आपण वाय ऍक्सिसचा अभ्यास करू तर असं मी एरो दाखवलाय, म्हणजे पूर्ण बॉडी अशी फिरणार. अशी जेव्हा फिरेल तर यातला झेड आणि एक्स ऍक्सिस काम नाही करणार. आणि नंतर आपण काय करूया की एक्स ऍक्सिसची गोष्ट करूया, तर एक्स ऍक्सिस वरती ही बॉडी अशी फिरणार आहे. ठीक आहे, मग अशी फिरेल तर अर्थात आपण एक्स ऍक्सिस वरती काम करतो, त्यावेळेस वाय आणि झेडचा वापर आपण घ्यायचा नाही. सो तो ओव्हरऑल जो सिच्युएशन आहे ती कशी आहे की एक्स वाय झेड 3 ऍक्सिस वरती मुवमेंट ऑफ इनर्शियाचा आपल्याला स्टडी करायचा आहे. याच्या उपरांत मी तुम्हाला एक माहिती देऊन देतो की याचा यूज आपल्याला ऍप्लिकेशन्स मध्ये होत असतो, जसं की रॉड, रिंग, डिस्क, सिलेंडर, सॉलिड सिलेंडर, स्पियर यांचे आपण जेव्हा मुवमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करतो त्यावेळेसच आपल्याला पॅरलल ऍक्सिस थेरम आणि परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम यांचं काम पडत असतं. ठीक आहे, so students, moment of inertia of plane lamina that is called perpendicular axis theorem. एक बार रिवाइज करतोय, लक्षात घ्या. perpendicular axis theorem लिहिताना सर्वात पहिले स्टेटमेंट लिहायची की the mi of a plane lamina about an axis perpendicular to its plane passing through its center is equal to, म्हणजे हा ऍक्सिस कोणता आहे, z ऍक्सिस आहे, is equal to the sum of, म्हणजे ऍडिशन करायची आहे कोणाची, mi ऑफ द प्लेन लॅमिना, या पूर्ण प्लेन लॅमिनाचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट 2 म्युच्युअली परपेंडिक्युलर ऍक्सिस, एक्स आणि वाय या म्युच्युअल परपेंडिक्युलर ऍक्सिसचे नाव असायला पाहिजेत, विच इंटरसेक्ट ऍट अ पॉइंट, हे एका पॉइंट वरती इंटरसेक्ट होतात ओ नावाच्या, वेअर परपेंडिक्युलर ऍक्सिस कट द लॅमिना, इथून परपेंडिक्युलर ऍक्सिस काय करतोय, लॅमिना मधून कट होतोय. लॅमिना लक्षात ठेवायचं की टाइल्स असतात तसं असतं लॅमिना, फ्लॅट एक सारखं, परंतु टाइल्सचा कसा आहे की एक शेप आहे पर्टिक्युलर, इथं एक बॉडीला शेप नाही आहे, एवढंच आपल्याला सांगायचं आहे. सो त्यानंतर सांगायचं की आय झेड म्हणजे एम आय ऑफ लॅमिना अबाउट झेड ऍक्सिस, आय एक्स म्हणजे एम आय ऑफ लॅमिना अबाउट एक्स ऍक्सिस, आय वाय म्हणजे एम आय ऑफ लॅमिना अबाउट वाय ऍक्सिस. सो दॅट ए ओएम इक्वल टू एनपी इज इक्वल टू एक्स, ओएन इक्वल टू एमपी इज इक्वल टू वाय. So mi of particle about x axis is dm y square and mi of lamina about x axis is given by the ix is equal to integral dm y square. mi of particle about y axis is dmx square. तसंच mi of particle lamina about y axis is given by iy equal to integral dmx square. So student पहिले particle चा mi, मग
बॉडीचा एमआय. पार्टिकलचा एमआय घेताना फक्त डीएम इंटू डिस्टन्स स्क्वेअर आणि पूर्ण बॉडीचा घेत असले ना तर इंटिग्रेशन लावायचं त्याला, इतकं लक्षात ठेवा. नंतर एमआय ऑफ पार्टिकल अबाउट झेड ऍक्सिस इज डीएम ओपी स्क्वेअर आणि एमआय ऑफ लॅमिना अबाउट झेड ऍक्सिस इज एमआय ऑफ प्लेन लॅमिना म्हटला की लगेच इंटिग्रेशन लावून टाकायचं. ठीक आहे. आणि ओपी काय आहे तर झेड ऍक्सिस साठी ओपी हे डिस्टन्स आहे पी नावाच्या पार्टिकल पासून. एक्स ऍक्सिस साठी पीएम हे डिस्टन्स आहे ज्याला वाय स्क्वेअर म्हणता येईल आणि वाय ऍक्सिस साठी एनपी हे डिस्टन्स आहे ज्याला एक्स स्क्वेअर असं म्हणता येईल. मग आपण अशा इक्वेशन नंबर 1, 2 आणि 3 तयार केल्या. फ्रॉम फिगर इन द ट्रायंगल ओपीएम बाय पायथागोरस थेरम ओपी स्क्वेअर म्हणजे हायपोटेन्यूज स्क्वेअर इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. हे इथं आपण दाखवलं एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. फ्रॉम इक्वेशन 3 आपण काय करणार ओपीच्या जागेवरती ओपी स्क्वेअरच्या जागेवर एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर पुट करणार. हे पुट केलं नंतर इंटिग्रल डीएम आतमध्ये मल्टिप्लाय करायचं. मल्टिप्लाय केल्यावर फ्रॉम इक्वेशन 1 आणि 2 चा रेफरन्स द्यायचा. फ्रॉम इक्वेशन 1 इंटिग्रल डीएम वाय स्क्वेअरच्या जागेवरती आय एक्स टाका, इंटिग्रल डीएम एक्स स्क्वेअरच्या जागेवरती आय वाय टाका. ह्या दोन व्हॅल्यू टाकल्या की आय झेड इक्वल टू आय एक्स प्लस आय वाय आपला प्रूफ होऊन जाते. आफ्टर दॅट आपल्याला हाच क्वेश्चन जर असा विचारला इन टर्म ऑफ रेडियस ऑफ व्हेरिएशन तर काही खास नाही. आय इक्वल टू एम के स्क्वेअर रेडियस ऑफ व्हेरिएशनचा फॉर्म्युला असतो. तर इथं आय झेडच्या जागेवर एम के झेड स्क्वेअर, आय एक्सच्या जागेवर एम के एक्स स्क्वेअर, आय वाय स्क्वेअरच्या जागेवर एम के वाय स्क्वेअर. सो एम कॉमन काढून कॅन्सल करून टाका. के झेडचा स्क्वेअर इक्वल टू के एक्स स्क्वेअर प्लस के वाय स्क्वेअर आणि के झेडची व्हॅल्यू अंडर रूट मध्ये टाकून द्या के एक्स स्क्वेअर प्लस के वाय स्क्वेअर. This is the mi of a plane lamina in term of radius of gyration. So guys, this is a complete proof of perpendicular axis theorem. उद्याच्या व्हिडिओ मध्ये आपण पॅरलल ऍक्सिस थेरम काय असतं ते पाहूया. थँक यू व्हेरी मच.